start with next characteristic, pitch. Okay, so I have write here a definition. That characteristic by which you can differentiate two sounds of same loudness same instrument but different frequencies. So write down definition. That characteristic by which you can differentiate two sound of same loudness, same instrument, but different frequencies. Okay, so see here. So एक characteristic आहे, you can differentiate, तुम्ही डिकोड करू शकता किंवा एक ओळखू शकता. डिफरन्शिएट करणे म्हणजे you can identify. Okay, you can identify two sound. असे दोन साऊंड आहेत की सेम लाउडनेस आहेत. त्यांचं लाउडनेस सेम आहे, इंटेन्सिटी सेम आहे. लाउडनेस इज द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड. ओके, लाउडनेस सेम इन्स्ट्रुमेंट, एकाच इन्स्ट्रुमेंट मधून, एकाच टाइपच्या इन्स्ट्रुमेंट मधून आलेले आहे, बट different frequencies. Okay, for example, as a best example आहे voice of man and woman. Okay, दोन्ही ह्युमन बीइंग आहेत. ऑलमोस्ट लाउडनेस सेम असतो, इन्स्ट्रुमेंट म्हणजे सेम आहे, बट फ्रिक्वेन्सी डिफरंट आहे. ओके, तुम्ही इझिली डिफरन्शिएट करू शकता. एका मेलचा आणि फिमेलचा आवाज, मुलगीचा आणि मुलग्याचा आवाज डिफरंट तुम्ही करू शकता ना, इझिली ओळखता येतं. ठीक आहे, काही त्याला अपवाद असतात, थोडेसे काही जणांचे वेगवेगळे असू शकतात, बट इट्स व्हेरी फ्यू. पण जनरली दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल. असे एक्झाम्पल की ज्याचं लाउडनेस सेम आहे, इन्स्ट्रुमेंट सेम आहे. इन्स्ट्रुमेंट ह्या केसमध्ये मेन वुमनच्या याच्यामध्ये इन्स्ट्रुमेंट पकडू नका तुम्ही. एक वन टाइप ऑफ कॅटेगरी, एक कॅटेगरी एकच आहे ना ह्युमन बीइंग. क्लिअर? त्यानंतर बट डिफरंट फ्रिक्वेन्सीज आहेत. आता फ्रिक्वेन्सी कुणाची जास्त असते? वुमनची फ्रिक्वेन्सी जास्त असते. म्हणजे जर तुम्ही ऑन अन ॲव्हरेज जर फ्रिक्वेन्सीज मेजर केल्या बोलण्याच्या, त्या फास्ट बोलतात वुमन्स ॲज कम्पेअर्ड टू मेन. क्लिअर? सो ह्याला म्हणायचं सिंपल कॉन्सेप्ट आहे. लक्षात आलं? आणखीन आता हे व्हॉट इज मीन बाय डिफरंट फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं, तर एका सेकंदमध्ये हाऊ मच सायकल्स आर कम्प्लीटेड. एक सेकंद, एका सेकंदमध्ये किती सायकल्स कम्प्लीट होणार आहेत, त्यांना आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. सिंपल आहे. ठीक आहे, तर फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर आता तुम्ही ग्राफिकली बघितलं तर ह्या सायकल्स आहेत ते जास्त असतात. आता एक सायकल कुठे कंप्लीट होते, इथून स्टार्ट होते, इथे संपते. दॅट इज द सायकल. ओके, अशा फ्रिक्वेन्सी एका सेकंदात किती होतात, अशा सायकल्स एका सेकंदात किती कंप्लीट होतात, त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतो. ओके, म्हणजे व्हॉइस बीट्स, थोडक्यात लेयर्स, वेव्स ज्या वुमनच्या जास्त असतात ऍज कम्पेअर्ड टू मेन. नॅचरली असतात. ठीक आहे, डेफिनेशन घेतली.
एक्झाम्पल लिहिलं. आता आणखीन एक एक्झाम्पल आहे. तुम्ही जेव्हा एखादा साऊंड इन्स्ट्रुमेंट हँडल करत असता तर त्यावरती दोन ऑप्शन असतात. एक असतात बास आणि एक असतं ट्रिबल. बघितलंय? कुठलंही साऊंड इन्स्ट्रुमेंट हँडल करा, काही असेल, एखादी म्युझिक सिस्टम असेल, इव्हन त्या तुमच्या टीव्हीच्या रिमोटवरती सुद्धा दोन असतात बघा, बास आणि ट्रिबल. ओके, तर बास ट्रिबल काय आहे, तर त्या केसमध्ये सुद्धा लाऊडनेस सेम असतो, इन्स्ट्रुमेंट सेमच असतं, बट फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. फ्रिक्वेन्सी बास मध्ये असा आवाज थोडासा, तुम्ही घरी जाऊन एक्सपेरिमेंट करा, त्याचा बास वाढवून बघा. एखादा हे चाललं असेल म्युझिक वगैरे, त्याचा बास वाढवा आणि ट्रिबल वाढवा, तुमच्या लक्षात येईल. फ्रिक्वेन्सी चेंज होतात, बाकी लाऊडनेस सेम असतो, इन्स्ट्रुमेंट सेम असतो. ओके, तर दुसरं एक्झाम्पल आहे बास आणि ट्रिबल. ओके, हे दुसरं एक्झाम्पल आहे. दिस इज रिगार्डिंग स्पीच. So next characteristic is quality of sound or timbre. आता एक्झाम मध्ये काय लिहिणार तुम्ही, ही डेफिनेशन लिहायची आहे आपल्याला, त्याचे एक्झाम्पल्स आणि फ्रिक्वेन्सी दाखवू शकता तुम्ही पाहता. फ्रिक्वेन्सी दोन ग्राफवरती दाखवू शकता. तर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक क्वालिटी ऑफ साऊंड और टिम्बर. झालंयच ना, इरेज करू. Okay, so quality of sound or timbre. So I write two sounds of same loudness, same pitch, but different instrument, can be differentiate. तर ही कॅरेक्टरिस्टिक कशी आहे, इथं आपल्याला लिहायचं. इथं पण लाऊडनेस सेम आहे. इथं बघा सेम लाऊडनेस आहे. आता काय करायचं, इथं बघा लाऊडनेस काय कुठली सेम आहे, लाऊडनेस सेम, पीच सेम. आता पीच तुम्हाला आता सांगितलं पीच काय असतं. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट कॅन चेंज किंवा इन्स्ट्रुमेंट डिफरंट असतात त्या केसमध्ये. ओके, आता लाऊडनेस आपण मेजरली इथे ते इंटेन्सिटी ऑफ साऊंड असतं, ते हर्ट्ज मध्ये मेजर करतो. ठीक आहे. त्यानंतर पीच म्हणजे इन्स्ट्रुमेंट सेम असतं पण फ्रिक्वेन्सी डिफरंट असतं. ओके, इथं फ्रिक्वेन्सी आता सेम पिच आहे बट इन्स्ट्रुमेंट डिफरंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ड्रम आणि गिटार, एक जण ड्रम वाजवतोय काय आणि एक जण गिटार वाजवतोय, सेम लाऊडनेस, सेम फ्रिक्वेन्सी, सेम पिच. क्लिअर? एक गिटार वाजवतोय आणि ड्रम वाजवतो, मला डिफरन्शिएट होतो ना, डिफरन्शिएट होतो आपल्याला. हा ड्रम आहे गिटार किंवा हा ढोल आहे हा ताश आहे, फ्रिक्वेन्सी सेम असेल, सगळं सेम असेल, पण इन्स्ट्रुमेंट डिफरंट असते. हे काय कॅरेक्टरिस्टिक आहे, ह्या नेचरनं आपल्याला ऑलरेडी ह्या क्वालिटीज दिले, ह्या साऊंड क्वालिटीज किंवा हिअरिंग क्वालिटीज आपल्याला नेचरनं दिले, त्यामुळे ह्या सगळ्या त्याच्या कॅरेक्टरिस्टिक म्हणतात. क्लिअर? हे आपण इझिली डिफरन्शिएट करू शकतो. सगळे त्याच्या तुम्ही मायक्रो लेवलला स्टडी केला तर सगळ्या फ्रिक्वेन्सी सेमच असतात, पण ते डिफरन्शिएट झालं पाहिजे ना. ओके, तर तुम्ही जगू शकाल. सगळे साऊंड डिफरन्शिएट, तुम्हाला सगळा आवाज जर एकसारखा झाला तर तुम्ही जज नाही करू शकणार काही गोष्टी, काही म्हणजे काहीच जज करू शकणार.
क्लिअर? तर ह्या म्हणजे ह्या कॅरेक्टरिस्टिक आहेत ह्या नॅचरली म्हणजे आपल्या हिअरिंग कॅपॅसिटी किंवा आपल्या हिअरिंग मध्ये असतात. क्लिअर? म्हणजे आपण इथं डिफरन्शिएट करू शकतो की दोन इन्स्ट्रुमेंट वेगळे वाजतात. ओके, आपण हे डिफरन्शिएट करू शकतो हा मेल आहे फिमेल आहे साऊंड वरून. एखादा ब्लाइंड म्हणून सुद्धा ओळखू शकतो मेल फिमेल म्हणजे साऊंड वरून. क्लिअर? एखादा ब्लाइंड म्हणून सुद्धा ओळखू शकतो गिटार कुठला आहे ड्रम कुठला. दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ साऊंड. ओके, नेक्स्ट इज लाऊडनेस. लाऊडनेस मी बद्दल थोडंसं डिस्कस केलंय, अजून थोडं सांगतो तुम्हाला. लाऊडनेस त्याचं एक छोटंसं इक्वेशन आहे, इक्वेशन पण सांगतो. घेतलं? तर लाऊडनेस इन जनरल इंटेन्सिटी ऑफ साऊंड वरती डिपेंड करतो. इंटेन्सिटी, नॉट अँप्लिट्यूड, इंटेन्सिटी. ओके, साऊंडची इंटेन्सिटी जास्त असेल तर लाऊडनेस जास्त असतो. ओके, साऊंडची इंटेन्सिटी कमी असेल तर लाऊडनेस कमी असतो. साधी गोष्ट आहे. ठीक आहे, माझ्या साऊंडची आता जी इंटेन्सिटी आहे, मी जे इमिट करतोय साऊंड, ते का तुम्ही ऐकू शकता की म्हणजे दॅट इज अ लाऊडनेस. म्हणजे हा एक फिजिबल आहे. मी जास्त ओरडत पण नाही आहे, जास्त हळूही बोलत नाही. तर ह्या इंटेन्सिटीवरती डिपेंड करतं, ह्या इंटेन्सिटीवरती डिपेंड करतं तुमचा लाऊडनेस. आता ही लाऊडनेस ऍक्च्युली ही पर्सन टू पर्सन चेंज होतं लाऊडनेसचा कॉन्सेप्ट. ओके, तुम्ही घरी म्युझिक ऑन करताय, तुम्हाला ते नॉर्मल वाटतं. तुमच्या घरात एखादा वयस्कर व्यक्ती असेल तर त्याला तो लाऊडनेस वाटतो. ओके, त्याला तो लाऊडनेस वाटतो. म्हणजे लाऊडनेस हा पर्सन टू पर्सन चेंज होतो. ओके, इट इज द ऑब्जेक्टिव्ह प्रॉपर्टी काय असेल, म्हणजे ते ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट चेंज होते. ते ऑब्जेक्ट टू ऑब्जेक्ट चेंज होते. प्रत्येकाला लाऊडनेस हा वेगळा वाटत असतो. काही जणांना नॅचरलीच मोठ्यानं बोलायची सवय असते, काही जणांना नॅचरलीच लो बोलायची सवय असते, लो टोन मध्ये. दॅट इज द लाऊडनेस. लाऊडनेस हा पर्सन टू पर्सन चेंज होतो. तर लाऊडनेस हे मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. लाऊडनेस काय असतं, एखाद्या पर्टिक्युलर एरियामधून युनिट एरियामधून युनिट फ्रिक्वेन्सी किंवा हा युनिट एरिया आहे 1 मीटर स्क्वेअर आणि यामधून एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा साऊंड पर सेकंड मध्ये जो बाहेर पडतो त्याला आपण लाऊडनेस. ओके, म्हणजे 1 मीटर हा जर आपण याचा एरिया काढला तर समजा हा सर्क्युलर एरिया समजा बाय आर स्क्वेअर याचा एरिया काढला सोर्स, तो निघाला 1 मीटर स्क्वेअर. 1 मीटर स्क्वेअर आणि त्यामध्ये 1 सेकंड मध्ये एक पर्टिक्युलर 1 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी बाहेर पडते इमिट होतो. 1 सेकंड किंवा 1 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. 1 हर्ट्ज म्हणजे काय? 1 हर्ट्ज म्हणजे एका सेकंड मध्ये बाहेर पडलेली फ्रिक्वेन्सी, बरोबर, ती बाहेर पडते. ह्याला आपण लाऊडनेस म्हणतो. तुम्ही हा एरिया वाढवत जाल, फ्रिक्वेन्सी वाढवत जाल तर लाऊडनेस वाढणार आहे. ओके, एक हे युनिट आहे, युनिट हे युनिट आहे तसं. ठीक आहे, आता हे काहीतरी युनिट्स असतात. आता हे कसं असतं, थोडंसं काही स्टँडर्ड हा जो काही लाऊडनेस आहे हा डेसिबल मध्ये मेजर करतो. ओके, तर त्याचे काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, त्यात तुम्ही जर लिहून दिलं तुम्हाला. आता ज्यावेळी फेंट साऊंड असतो, जगात सगळ्यात फेंट साऊंड कुठला असतो, पिन ड्रॉप्स आहे. पिन ड्रॉप जो असतो त्याला 0 डेसिबल म्हणतात. ज्यावेळी पिन एखादी जमिनीवर पडते, जो साऊंड क्रिएट होतो तो पिन ड्रॉप साऊंड, त्याला 0 डेसिबल म्हणतात. आणि मॅक्सिमम डेसिबल कुठला असतो तर जेट प्रोपल होतं त्याचं 140 डेसिबल. हा लाऊडनेस असं कन्सिडर करतात. थोडक्यात काय, तुमचा जो लाऊडनेस आहे तो 120 डेसिबलच्या वरती गेला तर तो ट्रीट ॲज अ लाऊडनेस. क्लिअर? या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले. त्याच्या पुढचे एक छोटंसं डेरिव्हेशन आहे किंवा एक छोटंसं इक्वेशन आहे, तुम्हाला सांगतो काय असतं. ठीक आहे, लाऊडनेसचं. तर एक 2 स्टेटमेंट घ्या रिगार्डिंग लाऊडनेस. लाऊडनेसवर आलं तर 2-3 स्टेटमेंट आपल्याला घ्यावं लागतील एक्झाम मध्ये. सो राईट डाऊन रिगार्डिंग लाऊडनेस. इंटेन्सिटी इज मेजरेबल क्वांटिटी. Intensity is measurable quantity. Intensity
is measurable quantity. What is intensity? Intensity is the त्या sound ची intensity, त्याला आपण loudness म्हणतो. Intensity is the measurable quantity. So, which is proportional to amplitude square. म्हणजे असं डायरेक्ट आहे. Which is proportional to I proportional to A square. A for amplitude. आता आणखीन एक तुम्ही लाउडनेसची डेफिनेशन लिहू शकता. इथे लिहितोय मी ती. ह्युमन परसेप्शन ही तुमच्या बुक मध्ये दिली आहे. ह्युमन परसेप्शन ऑफ इंटेन्सिटी ह्युमन परसेप्शन ऑफ इंटेन्सिटी of sound is known as loudness. परसेप्शन म्हणजे मत. म्हणजे प्रत्येक माणसाचं मत आहे कशाबद्दल? इंटेन्सिटी ऑफ साऊंड बद्दल. त्याला आपण लाउडनेस म्हणतो. माझ्या दृष्टीने लाउडनेस वेगळा असेल, तुमच्या दृष्टीने लाउडनेस वेगळा असेल. ओके, तुमच्या आजोबांच्या दृष्टीने लाउडनेस वेगळा असेल, तुमच्या दृष्टीने लाउडनेस वेगळा असेल. लाउडनेस इज द ह्युमन परसेप्शन ऑफ इंटेन्सिटी ऑफ साऊंड. आता पुढे एक व्हॅल्यू लिहितोय मी का. अंडर आयडियल कंडिशन for healthy human list audible intensity की ज्याला I0 म्हणतात. I0 is equal to 10 raised to minus 12 watt per meter square. एक जनरली ह्युमनची ऑडिएबल कॅपॅसिटी किती असते? 10 raised to minus 12 watt per meter square असते. ओके, ही जनरल इन्फॉर्मेशन आहे लाउडनेस बद्दल. ही लाउडनेसची डेफिनेशन झाली. एका माणसाची जनरली ऑडिएबल कॅपॅसिटी असते 10 raised to minus 12 watts per meter square. आता हा जो काय लाउडनेस पुढे म्हणा लाउडनेस ऑफ साउंड ऑफ इंटेन्सिटी measured by I. Loudness of sound of intensity measured by I. And unit is bell. BEL. bell. जसे युनिट बेल असतं. आता हे बेल युनिट कसं असतं बघा. 1 डेसिमीटर इज इक्वल टू 0.1 मीटर असतं. ओके, त्यानंतर 1 डेसिबल इज इक्वल टू 0.1 बेल असतं. ओके, आणि 1 बेल इज इक्वल टू 10 डेसिबल असतं. 10 डेसिबल असतं. वन बेल. हे 1 बेल म्हणजे काय आहे बघा. 1 बेल म्हणजे 10 डेसिबल असतं. 1 बेल म्हणजे 10 डेसिबल साऊंड असतो. तर हे खालचं स्टेटमेंट लिहिले का? हे खालचं तर लाउडनेस इन बेल कसा लिहितात? इट इज द लॉगॅरिथमिक. It is a log of ratio of I divided by I0. एक लिहिण्याची मेथड आहे. हा जो काय लाउडनेस आहे बेल मध्ये. आता हे जे आन्सर येणार आहे ते बेल मध्ये असेल. तर जनरली साऊंड इंटेन्सिटी आपल्याला माहित असते. ओके, डिवाइडेड बाय माणसाची ऑडिएबल कॅपॅसिटी ज्या तुम्हाला स्टँडर्ड व्हॅल्यू दिली 10 raised to minus 12 watt per meter square. ह्याचा रेशो जेव्हा आपण लॉग घेतो,
तो असतो आपला लाऊडनेस. हा फॉर्म्युला यूज करतो लाऊडनेस काढायला. तुमच्या बुक मध्ये हाच फॉर्म्युला दिलाय. लॉ हा जो काही रेशो आहे जनरली इंटेन्सिटी आणि अंडर आयडियल कंडिशनची इंटेन्सिटी त्याचा लॉ लिहा. ठीक आहे. तुम्ही इथपर्यंत लिहिलं. लाऊडनेस जर तुम्हाला शॉर्ट नोट आली तर तुम्हाला ह्या बेलच्या इथपर्यंत फॉर्म्युला पर्यंत लिहावं लागेल. बेलच्या फॉर्म्युला पर्यंत लिहावं लागेल. ठीक आहे. आता पुढे त्यांनी बुक मध्ये काही एक्झाम्पल्स घेतले. 10 बेल साठी त्यांनी व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. 10 बेल साठी. त्यानंतर 10 बेल साठी केले. त्यानंतर 10 डेसिबल साठी केले. फॉर 10 डेसिबल आणि फॉर 20 डेसिबल साठी काही व्हॅल्यूज फाइंड आउट करून दिले. क्लिअर. त्याने एक्झाम्पल म्हणून त्या 3 व्हॅल्यू घेतल्या. त्या काय लिहायची गरज नाही आपल्याला. फक्त इथपर्यंत आपल्याला लाऊडनेस लिहायचं. आपल्याला लाऊडनेस वर काय आलं तर हा फॉर्म्युला तर ऍटलीस्ट तुम्ही त्यात लिहिला पाहिजे. हा ठीक आहे. आता आपण थोडेसे न्यूमरिकल्स बघूया. ऑन द बेस साऊंड न्यूमरिकल्स. तर पहिला न्यूमरिकल आहे so first numerical, write down first numerical. A certain sound लिहून घ्या. A certain sound wave in air has a speed 340 meter per second. 340 meter per second. 340 meter per second. Wavelength is equal to 1.7 meter. For this wave, find A, the frequency and B, the period. Frequency and period. Write down numerical. आता कुठलंही न्यूमरिकल आलं पहिल्यांदा काय बघायचं तर त्याची युनिट्स बघायची. पहिल्यांदा काय बघायचं? युनिट्स बघायचं. आता इथं बघितलं तर पहिला आहे व्हेलॉसिटी आहे. इथे मीटर दिसते तुम्हाला. हा मीटर दिसते, सेकंद दिसते. आता पुढेही तेच आहे का चेक करायचं. त्यानंतर तुम्ही पुढची बघितली व्हॅल्यू तर वेव्हलेंथ आहे. ती कशात आहे? मीटर मध्ये. त्यामुळे सेम युनिट आहे. पुढे बघायचं आणि काय दिले आपल्याला? काय नाही. दोन व्हॅल्यू आहेत आणि त्या सेम मीटर मध्ये दिले. आता काय होतं सांगतो तुम्हाला. काही वेळेस एखादी व्हॅल्यू, आता ही व्हॅल्यू सेंटीमीटर मध्ये पण देतात ते. सेंटीमीटर. मग सेंटीमीटर मीटर कसं करणार? डिवायडेड बाय 100 करावं लागतं. डिवायडेड बाय 100 करावं लागतं आणि मग मीटर मध्ये कन्वर्ट करून ती व्हॅल्यू फॉर्म्युला ठेवावं लागते. पहिले चेक काय करणार? त्याचे युनिट्स. ओके. आता इथं बघा पहिला आहे स्पीड दिले. एक सर्टन साऊंड वेव्ह आहे, एअर मधून ट्रॅव्हल होते आणि त्याचं स्पीड आहे. स्पीड म्हणा किंवा व्हेलॉसिटी म्हणून आपण त्याला. स्पीड व्हेलॉसिटी सेम. तर ती आहे 340 मीटर पर सेकंड. आता हे बघा देताना कसं देतात ते? व्हॉट इज मीन बाय मीटर पर सेकंड? हे बघा हा काय? हा रेसिप्रोकल आहे. कशाचा रेसिप्रोकल आहे? m × 1/s आहे. याचा तो रेसिप्रोकल आहे. तुम्ही असंही लिहितात ते मीटर पर सेकंड. हे देताना असंही देतात आणि असंही देतात मीटर पर सेकंड. तर मीटर व्हेलॉसिटी आहे मीटर पर सेकंड. त्यानंतर वेव्हलेंथ आहे. आता वेव्हलेंथला आपण काय म्हणतो रे? वेव्हलेंथ लॅम्बडा. वेव्हलेंथला आपण म्हणतो लॅम्बडा 1.7 मीटर. 1.7 मीटर. हा आपला गिवन डाटा झाला. आता पहिल्यांदा काढायला सांगितलं त्यांनी फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी नंतर काढायला सांगितले पिरियड. ओके. तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. व्हेलॉसिटी ऑफ साऊंड और स्पीड ऑफ साऊंड इज इक्वल टू n × लॅम्बडा. मी तुम्हाला सुरुवातीला जे फॉर्म्युले सांगितले त्याला हा फॉर्म्युला आहे.
व्हेलॉसिटी ऑफ साऊंड मेजर करताना आपल्याला n into लॅम्बडा असतं. ओके, हे v काय असतं? v इज द व्हेलॉसिटी ऑफ स्पीड, n इज द फ्रिक्वेन्सी, n इज द फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा काय असतं? वेव्हलेंथ असते. वेव्हलेंथ माहिती आहे? वेव्हलेंथ असते. ठीक आहे. आता आपल्याला काय करायला सांगितलं बघा, फ्रिक्वेन्सी काढायला सांगितली, म्हणजे ही व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली, फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायला सांगितली. आता याचा अर्थ तुमच्या बाकीच्या व्हॅल्यू दिलेत ते चेक करायचं. त्या दिल्या नसतील तर त्या दुसऱ्या पद्धतीने काढायचं. पण व्हेलॉसिटी दिली का बघा, दिली. वेव्हलेंथ दिली, डायरेक्टली फॉर्म्युला टाकू शकतो. ओके, आता मला n काढायचं आहे. n इज इक्वल टू v अपॉन लॅम्बडा, v अपॉन लॅम्बडा. ओके, सो v किती आहे? 340 डिवाइडेड बाय लॅम्बडा आहे 1.7. आता हे पॉइंट आहे ना, हे पॉइंट त्रास देत आपल्याला, त्याला काउंट टाकायचं डेसिमल. मग काय, त्याला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 10 ने मल्टिप्लाय करायचं. न्यूमरेटरला सुद्धा 10 ने मल्टिप्लाय करायचं, डिनॉमिनेटरला पण 10 ने मल्टिप्लाय करायचं. आता न्यूमरेटरला पण 10 ने मल्टिप्लाय काय होणार? 3400 होईल. ओके, डिनॉमिनेटरला गेलं ना 70. ओके, आता याचं सिंपल आहे. किती येईल सांगा? 200. क्लिअर, सोपं आहे. हे डायरेक्ट तुम्ही हे करत बसला तर काय होतं? अहो, त्यामध्ये डेसिमल काउंट टाकायचं. किती झालं? 200. आपण काय करायचं? 200 फ्रिक्वेन्सी काय? फ्रिक्वेन्सी कशात मोजतो आपण? फ्रिक्वेन्सी कशात मोजतो? हर्ट्झ मध्ये. युनिट लिहायचं, नाहीतर मास कट. आता काय विचारलंय? पिरियड मीन्स टाइम पिरियड. टाइम पिरियड. आता आपल्याकडं फ्रिक्वेन्सी लिहिण्याची एक पद्धत असते. फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला असतो, 1 अपॉन टाइम पिरियड. 1 अपॉन टाइम पिरियड एक फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. हा दिलेत मी तुम्हाला फॉर्म्युला. स्टार्टिंगला आपल्याला आहे बघा ते. स्टार्टिंगला जे काही आपण बघितले, वेव्हलेंथची स्टडी केला त्यावेळेस सगळे फॉर्म्युला आहेत आपल्याकडे. तर फ्रिक्वेन्सी मध्ये आले 200 इथे ठेवतो मी. 200 इज इक्वल टू 1 अपॉन टी. 1 अपॉन टी. ओके, आता काय करतो? टी इज इक्वल टू 1 अपॉन 200. टी इज इक्वल टू 1 अपॉन 200. ओके, आता काय करूया बघा. टी इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू 10 चा स्क्वेअर. 10 चा स्क्वेअर, बरोबर. आता काय करतो? 1 अपॉन 2 ला सेपरेट लिखतो, 10 च्या स्क्वेअरला वरती रेसिप्रोकल घेतो. काय करतो? रेसिप्रोकल. आता 1 अपॉन 2 म्हणजे काय? 0.5. 1 अपॉन 2 म्हणजे काय? 0.5 इंटू 10 रेज टू मायनस 2 म्हणजे काय? किंवा तुम्ही याला असंही करू शकता, 0.01. ओके, ह्याचा आन्सर किती येईल बघा? मेजर करायचं आन्सर 0.005. आणि हे टाइम पिरियड कशात मोजतो आपण? सेकंड्स. टाइम पिरियड कशात मोजतो? सेकंड्स. ओके, दिस इज द फर्स्ट न्यूमेरिकल. चला, so next numerical, tuning fork of frequency n is equal to 170 hertz. N is equal to 170 hertz. Produce sound wave. Produce sound wave of 2 meter. Calculate speed. आता ट्युनिंग फोर्क म्हणजे एक असं डिव्हाइस असतं.
ट्युनिंग फोर्क बघितलाय लॅबमध्ये ट्युनिंग फोर्क. ओके, ज्यावेळी हा तुम्ही स्ट्राईक करताय ना, स्ट्राईक एखाद्या ऑब्जेक्टवरती रबरवरती स्ट्राईक केला तर तो व्हायब्रेट होतो. काय करतो? व्हायब्रेट होतो. व्हायब्रेट होतो म्हणजे कसं होतं व्हायब्रेट? या असं होतं बघा, अशा शेप मध्ये काय होतं ते व्हायब्रेट. हा, एक पर्टिक्युलर एवढं मोठं जास्त होत नाही पण त्या असं होतं. मीन पोझिशन पासून तो व्हायब्रेट होतो. ओके, तुम्हाला समजायला थोडं लांब आहे. आता हे जे काय ट्युनिंग फोर्क आहे ना, ज्यावेळी तुम्ही स्ट्राईक करताय तर तो व्हायब्रेट होतो. तो मीन पोझिशन पासून डेव्हिएट होतो कंटिन्युअसली. असं व्हायब्रेशन प्रोड्यूस होतं त्यामध्ये. त्या व्हायब्रेशनमुळं ते व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी आहे ती 170 हर्ट्झ आहे. 170 हर्ट्झ आहे म्हणजे एका सेकंदात तो 170 वेळा हर्ट्झ करतो, म्हणजे असा ऑसिलेट करतो. 170 हर्ट्झ. तर प्रोड्युसर साऊंड वेव्ह, त्यातून एक साऊंड वेव्ह प्रोड्यूस होते. त्यातून एक साऊंड वेव्ह प्रोड्यूस होते. समजा ही साऊंड वेव्ह आहे ती त्यातून प्रोड्यूस झाली. अशी एक साऊंड वेव्ह प्रोड्यूस होते. तर ती साऊंड वेव्ह आहे ती 2 मीटर आहे. साऊंड वेव्ह किती आहे? 2 मीटर. म्हणजे इथून इथपर्यंत 2 मीटर. 2 मीटर. ओके, 2 मीटर. कॅल्क्युलेट स्पीड. आता बघा काय काय दिले आपल्याला. एन तर डायरेक्टली दिले, एन इज इक्वल टू 170 हर्ट्झ दिले. ओके, त्यानंतर ही लेंथ आहे म्हणजे काय बघा, वेवलेंथ दिली. काय दिले? वेवलेंथ दिली. लॅम्बडा इज इक्वल टू 2 मीटर. आपल्याकडे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो v इज इक्वल टू n इंटू लॅम्बडा. v इज इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू टाका, आन्सर. 1 बिट क्वेश्चन तुम्हाला सीईटीला अशा टाइपचे क्वेश्चन असतात. व्हेलॉसिटी इज इक्वल टू n काय माझं 172. आता युनिटचा काही विषय नाही आहे, युनिट वेगळेच आहेत ते, कन्वर्जन काय करायला लागत नाही. ठीक आहे, किती आहे ना v इज इक्वल टू 340 मीटर पर सेकंड. 340 मीटर पर सेकंड. तुमच्या अनसॉल्व्ड जे एक्सरसाइज आहे ना ते 3 नंबरचा इको साऊंडर आहे. काय इको साऊंडर 3 नंबरचा आहे. इको साऊंडर आहे का? लिहून घ्या, लिहून घ्या. सॉल्व करा. बुक आहे सगळ्यांनी मॅडम. 3 नंबर क्वेश्चन अनसॉल्व्ड मध्ये इको साऊंडर. राईट. हा तो स्टेटमेंट मोठा आहे, बोर्डवरती लिहायला वेळ लागेल म्हणून तुम्ही नाही डायरेक्ट तुम्ही सॉल्व. काय म्हटलं त्यामध्ये, इको साऊंडर इन अ फिशिंग बोट receives an echo from shoal of fish 0.45 seconds after it was sent. If speed of sound in water is 1500 meter per second, how deep is shoal? How deep is shoal? Okay. तर काय सांगितले तर एक असं डीप सी आहे. असा डीप सी आहे समुद्रामध्ये. इथून एक शिप जाते, इथून एक शिप जाते, असं शिप ट्रॅव्हल करते. ओके, आणि इथं बघा तर शोल आहे. शोल म्हणजे काय? माशाचा झुंड असतो ना, ग्रुप ऑफ फिश शोल म्हणतात. तर असे शोल्स आहेत. एक शोल आहे असा, असे मासे आहेत तिथं शोल. आणि ते ते शिप चाललं जात असताना बरोबर ते शोलच्या वरती येतं, शोलच्या वरती येतं. आणि इथं बघा हे ऍक्च्युली तुम्हाला सोनार सिस्टम आहे. सोनार सिस्टम त्याच्यावरती डिपेंड बेस्ड हा क्वेश्चन आहे. तर इथं काय होतं तर ही डेप्थ मोजतात. ह्याच्यामध्ये काय मोजतात? डेप्थ ऑफ सी मोजतात. एक पहिलं म्हणजे त्याचा यूज असतो सोनार सिस्टमचा. दुसरं सिस्टम म्हणजे जर ह्या डेप्थच्या इथं काय तर तुम्हाला ऑब्जेक्ट फाइंड आउट करायचं असेल, ऑब्जेक्ट समुद्राच्या इथं काही ऑब्जेक्ट फाइंड आउट करायचं असेल, समजा एखादा ऍक्सिडेंटनं दुसरं बोट बुडालं तर त्यांना एक डेप्थ माहित असते आणि काय करतात ते वेव्ह सोडतात. त्या वेव्ह परत रिपीट करतात. त्यांना डेप्थ माहित असतं. आता समजा एखादं असं
बोट असेल जे ऑलरेडी ऍक्सिडेंटली बुडले, तर त्यांना ते पोझिशन फाइंड आउट करायला सोलर सिस्टम यूज होते. मग ते प्रत्येक वेळी त्यांना एक डेप्थ मिळत असते ना याची. समजा मध्ये काही ऑब्स्टॅकल असेल तर ते रिफ्लेक्शन कुठून होणार, इथूनच होणार. मग त्यांना लक्षात येतं इथे मोठा ऑब्जेक्ट आहे, एवढा मोठा ऑब्जेक्ट काय असू शकतो, शिप. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याचा यूज होतो सोलर सिस्टमचा. जनरली काय करतात, तिथं डेप्थ मेजर होते. जनरली काय होते मेजर, डेप्थ मेजर होते. ओके. आता इथं एक सोर्स असतो, त्याच्याकडं एक सोर्स असतो ज्यातून वेव्ह ट्रान्समिट करतात, वेव्ह इमिट केली जातात. ओके. आणि ह्या साईडला असतो रिसिव्हर, ह्या साईडला असतो रिसिव्हर. आता ह्या केसमध्ये शोल एक आलाय, शोल शोल म्हणजे माशांचा एक झुंड आलाय आणि त्यांनी काही व्हॅल्यू दिले तिथं. ह्याने इको इको पाठवला, इको इको. तर तो कॅच कधी झाला तर 0.45 सेकंद नंतर कॅच झाला आफ्टर रिफ्लेक्शन. आता जनरली हे रिफ्लेक्शन स्ट्रेटच होत असतं ना कधी, ते तुम्हाला समजण्यासाठी मी तिरकं काढले. असं जर एखादा साऊंड आला तर रिफ्लेक्ट होऊन वर इतर जात असतं, म्हणजे जवळजवळ असतं ते रिफ्लेक्शन. एवढ्या असं तिरकं कधी रिफ्लेक्शन नसतं, लक्षात घ्या. तुम्हाला समजण्यासाठी मी तिरकं काढले. तर त्यांनी काही व्हॅल्यू दिले जातात इथं बघा. गिवन डाटामध्ये टाइम दिलाय त्यांनी, टाइम तो 0. फिगर काय 0.45 सेकंद, 0.45 सेकंद. आणि व्हेलॉसिटी आहे, कशाची व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी ऑफ साऊंड. आता साऊंडची व्हेलॉसिटी आपल्याला माहित पाहिजे. व्हेलॉसिटी आहे 1500 मीटर पर सेकंद आहे व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी आहे 15. आता काय करणार तुम्ही, तर काय विचारलं त्यांनी, कॅल्क्युलेट हाऊ डीप इज शोल. हा शोल किती, या लेवल पासून किती अंतरावर डिस्टन्सवर आहे, हे डिस्टन्स विचारलं, हे डिस्टन्स त्यांनी विचारलं. आता आपल्याकडे एक व्हेलॉसिटी असते, व्हेलॉसिटी डिस्टन्स पर युनिट टाइम, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम, याला आपण व्हेलॉसिटी. एक फॉर्म्युला असतो आपल्याकडे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. ओके. आता काय करतो मी, d इज इक्वल टू v इंटू टी करूया, d इज इक्वल टू v इंटू टी करूया. आता सांगा काय करणार तुम्ही, d इज इक्वल टू व्हेलॉसिटी किती आहे म्हणून 1500 इंटू टाइम किती आहे 0.05. हे डिस्टन्स आहे का, ही कॅल्क्युलेट करून डिस्टन्स मिळेल का आपल्याला, मिळेल का डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं, नाही मिळत नाही. काय करावं लागतं, हे बघा साऊंड आला रिफ्लेक्ट होऊन रिटर्न गेला, साऊंड आला रिफ्लेक्ट होऊन रिटर्न गेला, त्याचं स्पीड आहे 1500 मीटर पर सेकंड. आपल्याला फक्त डेप्थ विचारली, साऊंडचं टाइम विचारलेलं नाहीये. तुम्ही ज्यावेळी ही डेप्थ, आता बघा इथे इको आलाय, तो रिटर्न परत केला, रिटर्न परत केला, त्यामुळे त्यानं 2 वेळा ती डेप्थ ट्रॅव्हल केली, 2 वेळा ते डिस्टन्स ट्रॅव्हल केले, समजतंय, 2 वेळा. म्हणून काय करायला लागेल, डिवायडेड बाय 2 करावं लागेल. आपल्याला एक डिस्टन्स हवाय फक्त, समजतंय, डिवायडेड बाय 2 करायला लागेल, लक्षात ठेवा, इथं चुकतात म्हणून. हा डायरेक्टली फॉर्म्युला मिळाला मला, व्हेलॉसिटी इनटू टाइम. ओके. पण आपल्याला डिस्टन्स याचा इको जो आहे तो इथं रिफ्लेक्ट होऊन रिटर्न केलाय ना, त्यानं 2 वेळा तो डिस्टन्स ट्रॅव्हल केलाय. आपल्याला फक्त एक डिस्टन्स विचारलाय त्यांनी, फक्त ह्या लेवल पासून या जे मासे आहेत त्याला शॉल म्हणतो आपण, इथपर्यंत डिस्टन्स विचारले, पण ट्रॅव्हल केले इकडून 2 वेळा, त्यामुळे डिवायडेड बाय 2 करायचं. आता करा बघूया कॅल्क्युलेशन. हे इथे 750, 750 d is equal to 750 into 0.045. सांगा मला किती येते, एवढंच करायचं. किती आलं, किती आलं 337.5, 337.5. डिस्टन्स आहे त्यामुळे मीटर मध्ये, डिस्टन्स आहे त्यामुळे मीटर मध्ये.
त्याच्या पुढचं आहे ते लिहून घ्या. हे झालं ना, त्याच्या पुढचं आहे ना, प्रॉब्लेम नंबर 4 लिहून. सो काय सांगितलं, a girl stand 170 meter away from the high wall. एक मुलगी आहे 170 मीटर लांब उभारली का वॉल पासून, and claps her hands at steady rate. आणि ती टाळ्या वाजवते एका स्टेडी रेट, so that each clap coincide with the echo of one before. म्हणजे काय, ती अशा पद्धतीने टाळ्या वाजवते स्लाइडली स्टेडी, म्हणजे एक ज्यावेळी ती क्लॅप वाजवते त्यावेळी इको परत येतोय. आता भिंतीला धडकून इको परत येतो साऊंडचा, ती इको आल्यानंतर दुसरी टाळी वाजवते, क्लॅप करते पण एका फ्रिक्वेंट सेकंदात क्लॅप करते. हा, एकदा क्लॅप केला, साऊंड झाला, केला, वॉलला ट्राय झाला, रिटर्न आल्यानंतर तो इको मग परत क्लॅप करतो. म्हणजे काय होतंय, त्या फ्रिक्वेन्सी त्याच्या स्टेडी रेटनं तयार होते. तर त्यामध्ये एक कंडिशन आहे, इफ शी मेक्स 60 क्लॅप्स, तिनं जर 6 टाळ्या वाजवल्या एका मिनिटात इन 1 मिनिट, व्हॉट व्हॅल्यू शुड बी स्पीड ऑफ साऊंड इन एअर. तर साऊंडचा स्पीड एअर मधला विचारला आहे. ठीक आहे, आता मी तर तुम्हाला ग्राफिकली सांगतो काय. एक मुलगी तो उभी आहे, इथे ती क्लॅप करते आणि इथं वॉल आहे, वॉल इथं आहे आणि हा जो डिस्टन्स आहे याच्यापासून वॉल पर्यंतचा 170 मीटर आहे. 170 बरोबर ना, 170 आहे ना. ओके, आणि बघा ती क्लॅप करते किती, 60 क्लॅप्स पर मिनिट. 60 क्लॅप पर मिनिट, बरोबर हे सांगितलेलं. जर 60 क्लॅप पर मिनिट करत असेल तर एका सेकंदात किती करते क्लॅप, एक. हा, लक्षात येते तुमच्या, किती सेकंद असतात एका मिनिटामध्ये, 60 सेकंद असतात. याचा अर्थ काय, ती एका सेकंदात किती क्लॅप करते, 1 क्लॅप करते. ओके, मग जी गोष्ट एका सेकंदात होते त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. एका सेकंदात जी जेवढ्या सायकल्स कंप्लीट होतात त्याला काय म्हणतात, फ्रिक्वेन्सी. म्हणजे ही काय झाली, फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्ज. एका सेकंदात एक टाळी वाजवली म्हणजे फ्रिक्वेन्सी मिळाली मला 1 हर्ट्ज. लक्षात येते. 60 क्लॅप फॉर 60 क्लॅप रिक्वायर्ड 1 मिनिट, दॅट मीन्स 1 क्लॅप रिक्वायर्ड 1 सेकंड. साधं गणित आहे. क्लिअर. आता जर 1 क्लॅप एका सेकंदात, याचा अर्थ एका सेकंदात काय फोन ठेवू, लक्ष दे. तर फ्रिक्वेन्सी किती आहे, 1 हर्ट्ज. एका सेकंदात 1 क्लॅप म्हणजे 1 हर्ट्ज. एक सायकल कंप्लीट होते एका सेकंदात, दॅट मीन्स हर्ट्ज फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. आता माझ्याकडे काय काय बघा, डिस्टन्स आहे आणि फ्रिक्वेन्सी आहे. काय विचारले त्यांनी, स्पीड ऑफ साऊंड विचारलं, स्पीड ऑफ साऊंड विचारलं. ओके, तर डिस्प्लेसमेंट कसं काढतो आपण, डिस्प्लेसमेंट वेलोसिटी ट्रॅव्हल्ड पर युनिट सेकंड किंवा पर युनिट टाइम. आपण डिस्टन्स फाइंड आउट करतो. इथे डिस्टन्स दिले मला 170. डिस्टन्स ट्रॅव्हल ऑलरेडी दिले, त्या साऊंडने केलं त्यामुळे डिस्टन्स हा दिला 170 इज इक्वल टू वेलोसिटी फाइंड आउट करायचे. टाइम किती आहे, 1. टाइम किती आहे, नॉट 1, टाइम 1 नाही घ्यायचा. तर टाइम इज इक्वल टू 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. 1 अपॉन फ्रिक्वेन्सी. ओके, सो टी इज इक्वल टू 1 अपॉन फ्रिक्वेन्सी 1 आहे म्हणजे टी इज इक्वल टू 1. म्हणजे तो 1 आहे म्हणून चाललो, नाही तर वेगळी व्हॅल्यू असेल तर चुकलं असतं. मी डायरेक्ट घेतली. फ्रिक्वेन्सी कन्वर्ट टाइम मध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल हा फॉर्म्युला. म्हणजे एकदा टाइम पण आलं माझं 1. क्लिअर. मग वेलोसिटी किती आली पहिल्या केस मधली, 170 मीटर पर सेकंड. 170 मीटर पर सेकंड. हा, आता ही अगेन इट इज नॉट वेलोसिटी, इट्स नॉट वेलोसिटी. हे बघा, हे 1 टाइम डिस्टन्स आहे. ओके,
तर तुम्हाला इको परत आला, स्ट्राईक होऊन परत येतोय, स्ट्राईक होऊन रिटर्न येतोय, म्हणजे काय होणार आहे, डबल इंटू 2 करावं लागेल, 170 इंटू 2 314 मीटर, 314 मीटर पर सेकंड. क्लियर? This is the first condition. This is the first condition. ही दुसरी कंडिशन आठवून घेतली का तुम्ही, नोट डाउन करून. दुसरी कंडिशन बी. सेकंड कंडिशन घेतली का, नोट डाउन करून. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये काय सांगितली आहे, जी दुसऱ्या लोकेशनला गेली. ओके, सी मूव्स टू अनदर लोकेशन and he again claps, but in that case she only 45 claps. Condition B, now she moves another location and find that should now make 45 claps in 1 minute. आणि पुढच्या लोकेशनला गेली आणि तिनं 45 क्लॅप्स केले एका सेकंदामध्ये. दुसरं आता त्यानं लोकेशन चेंज केलं, आता डिस्टन्स नाही आहे, तर दुसऱ्या लोकेशन मध्ये काय केलंय, डिस्टन्स दिलेलं नाही आहे, पण गेली दुसऱ्या लोकेशनला. आणि दुसऱ्या लोकेशनला जाऊन काय केलं, तर 45 क्लॅप्स केले, 45 क्लॅप्स केले. क्लियर? किती मध्ये, एका मिनिटामध्ये, एका मिनिटामध्ये 45 क्लॅप्स. ओके, आता हे बघा, एका मिनिटामध्ये 60 क्लॅप्स केलेल्या, त्यामुळं फ्रिक्वेन्सी 1 हर्ट्झ होती. आता मला 45 क्लॅप्स केले होते एका मिनिटामध्ये, म्हणजे मला काय करावं लागेल, मला हे काढायचं फ्रिक्वेन्सी. मला डायरेक्टली फ्रिक्वेन्सी मिळाली, मला n = 1 ऍक्सेस मध्ये मिळाली होती, n = 1. कारण मी काय केलं, 60 डिवायडेड बाय 60 सेकंद केलं, 60 डिवायडेड बाय 60 सेकंद केलं, 60 क्लॅप्स डिवायडेड बाय सेकंड. पण इथे क्लॅप्स किती आहेत, 45 आहेत, आणि मिनिट किती आहेत, 60 आहेत. क्लियर? मगाशी काय होते, क्लॅप 60 होते, मिनिट 60 होते, त्यामुळे फ्रिक्वेन्सी 1 आली. इथे किती आहे, क्लॅप्स 45 आहेत. हा जो स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे, पण एक रिलेशन तयार केले आपण, एक रिलेशन तयार केले. 60 क्लॅप्स 60 सेकंद, दॅट मीन्स एका मिनिटाला, एका सेकंदाला 1 क्लॅप. हे सेकंड मध्ये काय काढायचं, कारण आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची ना. फ्रिक्वेन्सी आपण सेकंड मध्ये मेजर करतो, हे त्यासाठी सगळं सेकंड मध्ये करावं लागतं, त्याची काही गरज नव्हती सेकंड करायची. आता 45 क्लॅप्स इन 60 सेकंड म्हणजे किती होईल, काय, ह्याचं डिवायडेशन केलं की मला काय मिळेल, फ्रिक्वेन्सी मिळेल. ही त्याची फ्रिक्वेन्सी असेल 3/4, 3/4, 15 3 जा 45, 15 4 जा 60, 3/4 बरोबर. 3/4 ही आली माझी फ्रिक्वेन्सी. त्यांनी काय विचारले बघा, काय विचारले, कॅल्क्युलेट डिस्टन्स फॉर न्यू पोझिशन फ्रॉम द वॉल. हे डिस्टन्स विचारले. आता हे काय करूया आपण, हे डिस्टन्स आहे x म्हणूया, काय म्हणूया x. हे न्यू डिस्टन्स आहे ते x म्हणूया. आपल्याला इकडे एक फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड पर युनिट टाइम. ओके, आता व्हेलॉसिटी दिली का त्यांनी, व्हेलॉसिटी या केस मध्ये व्हेलॉसिटी आहे का आपल्याकडे, व्हेलॉसिटी. बरं, आता व्हेलॉसिटी नाही आहे ना, राहू दे. आता डिस्टन्स इज इक्वल टू v * t का. आता आपण मी काय केलंय, डिस्टन्स x कन्सिडर केलं, डिस्टन्स काय केलंय, x कन्सिडर केलंय. बट आता इथे काय इक्वल येणार आहे, त्यामुळे काय होईल, तो 2x असणार आहे. डिस्टन्स किती ट्रॅव्हल करतात इथे, टोटल 2x. हे एवढं, हे फक्त वॉलचं डिस्टन्स आहे, पण साऊंड तेवढंच डिस्टन्स रिटर्न पण येणार आहे ना इको त्याचा. त्यामुळे डिस्टन्स किती होणार आहे, साऊंड ट्रॅव्हल किती डिस्टन्स करणार आहे, तो 2x डिस्टन्स ट्रॅव्हल करणार. त्यामुळे आपण इथं काय करूया, हे जे d आहे ना, याला इथं 2x ठेवतो. d च्या ठिकाणी 2x ठेवतो डिस्टन्स, 2x. असं म्हणायचं, सपोज न्यू डिस्टन्स between girl and wall
girl and wall is x असं म्हणा. एक न्यू डिस्टन्स मी x मानतो, तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय साऊंड इज 2x. तर दोन वेळा तो डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे साऊंड. ओके, सो 2x d च्या ठिकाणी मी ठेवलं 2x. ओके, सो 2x इज इक्वल टू आता इथं वेलोसिटी 340 घ्यायची आहे. 340 पहिल्या केस मधली वेलोसिटी. 340 दिलेत ऑलरेडी. 340 वेलोसिटी आहे आपल्याकडे. आणि टाइम आता टाइम घेताना बघा, t इज इक्वल टू 1/n असतं. t इज इक्वल टू 1/n. t इज इक्वल टू 1/3/4. 3/4. t इज इक्वल टू 4/3. t इज इक्वल टू 4/3. त्याचा रेसिप्रोकल घेतला 4/3. ओके, तर इथं घ्यायचं आपण 4/3. ओके, आता x इज इक्वल टू 340 into 4 divided by 3 into 2 divided by 3 into 2. बरोबर, 3 into 2. ओके, 2 into the 4. ओके, म्हणजे 780 divided by 3. करा कॅल्क्युलेशन एवढा. 780 divided by 3. काय केलं बघा, 2 to the 4, तर 340 into 2, नाही सॉरी 680, 340 into 2, 680 divided by 3. ओके, divided by 3. फाइंड आउट आन्सर. मला म्हणजे पहिल्या केसचं आन्सर बुक मध्ये चुकले. 340 दिले बुक मध्ये, ते चुकलेलं आन्सर आहे. तुम्ही काढलेलं बरोबर आहे. 337 चा आन्सर ते बरोबर आहे. किती येतं बघा एक्स डिस्टन्स 226 मीटर. हे डिस्टन्स किती मिळालं मला, की किती अंतर उभी आहे वॉल पासून 226 मीटर वरती उभी. 226 मीटर वरती उभी. अशा टाइपचे क्वेश्चन बोर्डला विचारतो. आता पुढचं न्यूमेरिकल घ्या. नेक्स्ट न्यूमेरिकल इरेज करून झालं. सो मी लिहितो क्वेश्चन, छोटा क्वेश्चन आहे, लिहितो बोर्डवरती. साऊंड वेव ए, एक साऊंड वेव ए नावाची साऊंड वेव आहे. has period 0.015 second. 0.015 second. Sound wave B has a period 0.025 second. Which sound has great frequency? Which sound has greater frequency? Which sound has greater frequency? हे बघा, दोन वेव आहेत आपल्याकडे. पहिल्यांदा अर्थ समजून घ्या, मग ग्राफ. साऊंड वेव ए हॅज अ पिरियड, हा टाइम पिरियड. एक वेव आहे, त्याचा टाइम पिरियड आहे 0.015 सेकंड. साऊंड वेव बी, एक दुसरी साऊंड वेव आहे, त्याचा टाइम पिरियड आहे 0.025 सेकंड. ओके, विच साऊंड हॅज ग्रेटर फ्रिक्वेन्सी. ओके, आता इथं मी वेव ए घेतोय. वेव ए
ह्या वेव्ह एचं हे बघा, एक अशी वेव्ह ए आहे समजा, आणि दुसरी वेव्ह घेतो बी, ही वेव्ह बी अशी आहे. क्लिअर? तर ह्याचा जो टाइम पिरियड आहे, टाइम पिरियड तो आहे 0.15 सेकंड, आणि ह्याचा टाइम पिरियड आहे 0.025. ओके, ह्याचा टाइम पिरियड. हा, आता टाइम पिरियड असेल तर काय काढता येतं सांगा मग. आता आपण ह्याच्या आधी काढलं दोन सम मध्ये. टाइम पिरियड असेल तर आपण काय काढू शकतो एखाद्या गोष्टीचं, ह्या केसमध्ये फ्रिक्वेन्सी काढू शकतो. ओके, तर आपल्याकडे एक फ्रिक्वेन्सी काढू शकतो आपण, तर 1/T ची फ्रिक्वेन्सी काढू शकतो. म्हणजे दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ ए वेव्ह. क्लिअर? इथं फ्रिक्वेन्सी ऑफ बी वेव्ह पण काढू शकतो, ही असेल 1/T. 1/T. आता याला म्हणणार टाइम पिरियड फॉर ए, टाइम पिरियड फॉर बी. टाइम पिरियड फॉर ए, टाइम पिरियड फॉर बी. ओके, तर आता इथे कॅल्क्युलेट करूया. 1/0.015 1/0.015 is equal to 1/0.025. 1/0.025. हा, आता माझ्याकडं दोन फ्रिक्वेन्सी मिळतील. हे कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तो करूया आपण. पण NA आणि NB ह्या दोन फ्रिक्वेन्सी मिळाल्या, या दोन काढल्या. आता तुम्ही सांगा मला काय करावं लागेल, तुम्ही थोडं इमॅजिन करा. आतापर्यंत आपण जे काही शिकलो वेव्ह बद्दल, त्यावरून तुम्ही सांगा मला. आता हे कॅल्क्युलेशन केले आपण इथपर्यंत, जे काय करायला लागत होतं मी तुम्हाला सांगितलं काय करायचंय. इथे काय तर कॅल्क्युलेशन करणं काय फार मोठी गोष्ट नाही, काय तर तुम्ही आन्सर काढाल तर तुम्हाला एक कन्क्लुजन मिळेल. काय कन्क्लुजन मिळेल? NA आणि NB मिळतील. फ्रिक्वेन्सी फॉर ए वेव्ह आणि फ्रिक्वेन्सी फॉर बी वेव्ह. यावरून तुम्ही काय ठरवा, तुम्हाला काय म्हणजे तुम्ही सांगा मला काय विचारले. विच साऊंड वेव्ह हॅज अ ग्रेटर फ्रिक्वेन्सी. म्हणजे हे काढलं, यावरून तुम्ही कसं कन्क्लुजन करा. आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलं असा विचार करा, तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामला फेस करू शकाल. विचार करा, विचार करा, थिंक अँड टेल मी कन्क्लुजन. असेच क्वेश्चन असतात सीईटीला, काय नसतं. नीटला सुद्धा असेच क्वेश्चन असतात. दोन कॅल्क्युलेशन असतात आणि फक्त तुम्हाला एक गोष्ट इमॅजिन करायची असते. साधी गोष्ट असते. आलेली फ्रिक्वेन्सी मधलं ग्रेटर फ्रिक्वेन्सी कोणाची बघायची. हा, जी काही समजा ए किंवा बी आपण हे कॅल्क्युलेशन केलेलं नाही. हा, आता समजा धरून चला ए ची जास्त आली फ्रिक्वेन्सी, ए ची फ्रिक्वेन्सी जास्त आली. व्हॉट इज फ्रिक्वेन्सी? फ्रिक्वेन्सी इज द सायकल कंप्लीटिंग इन 1 सेकंड. सायकल कंप्लीटिंग इन 1 सेकंड. इथं सुद्धा सायकल कंप्लीटिंग इन 1 सेकंड. जर ह्याची फ्रिक्वेन्सी मोठी आहे, याचा अर्थ काय की एका सेकंदात जास्त सायकल कंप्लीट करते. एका सेकंदात जास्त सायकल कंप्लीट करते म्हणजे ग्रेटर फ्रिक्वेन्सी त्याचीच आहे. म्हणजे कन्क्लुजन काय करणार, म्हणजे मी कॅल्क्युलेशन केलेलं नाही, बी पण असू शकते, सांगावं लागेल तुम्हाला. वेव्ह ए हॅज अ ग्रेटर फ्रिक्वेन्सी. खाली तुम्हाला ऑप्शन असतील ग्रेटर फ्रिक्वेन्सी कुठली, वेव्ह ए, वेव्ह बी, किंवा इक्वल ए अँड बी ऑल्सो इक्वल, किंवा नन अबोव, असे काहीतरी ऑप्शन्स असतील, त्यात तुम्हाला सिलेक्ट करायचे. अशा टाईपचे क्वेश्चन सीईटीला इव्हन नीटला सुद्धा असतात. क्लिअर? आता हे सॉल्व्ह करा, कॅल्क्युलेट करा, मला सांगा विच वन इज द ग्रेटर. तुम्हाला सांगितले मी काय करायचं आहे, तुम्ही स्वतः करा. कॅल्क्युलेट करा, NA and B कॅल्क्युलेट करा, तुम्हाला सांगा विच वन इज द ग्रेटर. असे 1 मिनिट क्वेश्चन असतात. आता जशी माहिती क्लॅपचं एक्झाम्पल होतं ना, क्लॅपचं ते बोर्डला विचारतात. कारण एवढं मोठं मी कॅल्क्युलेशन एका मिनिटात करू शकत नाही. 1 मिनिट असतो ना आपल्याकडे. तर असे 1 मिनिट क्वेश्चन जिथे पण तिथे आन्सर निघतं, कन्क्लुजन आहे. असे क्वेश्चन असतात नीटला, सीईटीला. जेई ऍडव्हान्सला थोडंसं, जेईला पण असंच असतं. तुम्ही जेई ऍडव्हान्स असते ती थोडंसं लॉजिकल जास्त. आणि तुम्हाला एक ट्रिक सांगतो मी. तुम्ही ज्यावेळी सॉल्व्ह करताय क्वेश्चन्स अनसॉल्व्ड,
हे असे जे क्वेश्चन असतात ना 1 बिट क्वेश्चन याच्यावरती फोकस करा. हेच व्हॅल्यू चेंजवर रिपीट होतं. हे असे 1 बिट क्वेश्चन सर्च करा बुकमध्ये कुठं आहेत. तिथं फक्त व्हेलॉसिटी काढायची आहे किंवा फ्रिक्वेन्सी ग्रेटर कुठले बघायचे असे क्वेश्चन्स येण्याची मॅक्सिमम पॉसिबिलिटी असते. व्हॅल्यू चेंज होतील फार याच्या पलीकडे काय होतं. करा कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा, प्रॅक्टिस करा. कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतःलाच करायचं एक्झाम मध्ये. कुठली ग्रेटर आहे कॅल्क्युलेशन तर करायचे काय आहे हे नाही कॅल्क्युलेशन करायचं. हे बघा तुम्हाला एक ट्रिक सांगतो. हे 3 डिजिट मला असं रिमूव्ह करायचे तर त्याला इंटू 1000 करा वरती खाली. इंटू 1000 करा वरती काय येईल 1000 डिवायडेड बाय 15. आता करा इथे तसंच वरती 1000 डिवायडेड बाय 25. कुठली ग्रेटर आहे. साधं लॉजिक आहे, कॅल्क्युलेशन करायची म्हणून गरज नाही. इकडे लक्षात तुम्हाला काय आन्सर विचारलेलं नाही. 1000 ला 15 ने डिवाइड केल्यानंतर मोठ्या फिगर येईल तर 1000 ने 25 ला डिवाइड केल्यानंतर मोठी फिगर येईल. मिळाला आन्सर. कशाला करतो कॅल्क्युलेट करा. लॉजिक वापरा कारण आपल्याकडे कॅल्क्युलेशन करायला वेळ नसतो. साधं लॉजिक आहे. 15 कुठला मोठा आहे कुठला डिनॉमिनेटर बघायचा. कुठला डिनॉमिनेटर मोठा आहे हा डिनॉमिनेटर मोठा आहे कुठला हा मोठा आहे. पण डिनॉमिनेटर जेवढा मोठा तेवढे आन्सर छोटा असणार आहे. आणि दोन्हीकडे 1000 आहे. दोन्हीकडे एकच फिगर आहे 1000. डिनॉमिनेटर जेवढा मोठा तेवढा आन्सर छोटा. त्यामुळे ही फ्रिक्वेन्सी छोटी ही मोठी. मग खाली काय लिहायचं आन्सर मध्ये द फ्रिक्वेन्सी of wave A is greater. Wave A is greater. Clear?